नमस्कार मित्रांनो, योगसूत्राच्या आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सध्या लग्न सराईचा मौसम सुरू आहे. सगळीकडे लग्नाची घाई गडबड अशी चाललेली आपल्याला आढळून येते. आता या लग्नाशी निगडीत अशा ज्या काही शारीरिक आणि मानसिक गोष्टी म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला कमवायच्या आहेत, त्यावरचे आपण आज आणि आजच्या पुढे काही भाग बघणार आहोत. ज्याप्रमाणे आपण लग्न म्हटलं की कपडे लत्ते त्यानंतर दागिने यांची खरेदी करतो आणि जास्तीत जास्त सुंदर दिसण्यासाठी म्हणून आपण बाहेरूनही अनेक ब्युटी पार्लर मध्ये जाऊन किंवा इकडे तिकडे जाऊन कोणी सांगितलं हे लावून पहा ते लावून पहा आपण आपल्या सौंदर्याची काळजी घेतो. वर असू देत वधू असू देत, दोघही जण ह्यासाठी प्रयत्न करत असतात. आज आपण बघणार आहोत की लठ्ठपणा हा सुद्धा एक अनेकदा वधूवरांच्या सौंदर्यामध्ये येणारा एक अडसर असं आपण म्हणू शकतो. तर असा आहे, तर आपण हा लठ्ठपणा कमी करण्याच्या दृष्टीने आपण काय काय करू शकू. आता लठ्ठपणा हा सौंदर्याला एक प्रकारे बाधक आहेच, परंतु आरोग्यासाठी सुद्धा म्हणजे एक चांगलं आरोग्य असण्याच्या दृष्टीने लठ्ठपणा काही उपयोगाचा नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे जो लठ्ठपणा आजकाल वाढतो मुला मुलींचा, तर तो त्यांच्या ओव्हरऑल आरोग्यावर फार नुकसान करतो. आता हे हॉर्मोनल इम्बॅलन्स कशामुळे होतात, तर हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याचे बरेच कारण आहेत. जसे फार स्ट्रेसफुल असाच आजची लाईफस्टाईल झाली आहे, ज्यामध्ये शिक्षणापासून तर त्यांच्या जॉब पर्यंतचे सगळे स्ट्रेस येतात. ह्या बदललेल्या लाईफस्टाईल मध्ये खानपान देखील बदललेलं आहे. यामध्ये जंक फूडचा समावेश झालेला आहे, ज्यामध्ये आपण म्हणतो ट्रान्स फॅट्स आहेत. थोडीशी भूक शमवण्याची थोडी भूक यात शमवल्या जाते, परंतु शरीरातले फॅट्स मात्र याने वाढतात. तसंच अतिशय स्ट्रेसफुल लाईफस्टाईलमुळे ह्यांना रात्रीचे जागरण आणि सकाळी लवकर न उठणे ह्या सवयी सुद्धा आपोआपच लागतात. कारण की आपण म्हणतो कामाचीच तशी नीड आहे ह्यांच्याकडून, तर त्यामुळे रात्री बेरात्री त्यांचं जागरण होतं आणि मग एक प्रकारे पोट बिघडणे, त्याबरोबरच हेल्थ सुद्धा खराब होणे आणि अल्टिमेटली आपले जे हॉर्मोन शरीरात प्रॉपरली रेग्युलेट होऊन सर्व शरीरातल्या ज्या संस्था आहेत त्या सुरळीतपणे काम करत असतात, तर त्यामध्येच पूर्ण चेंज येतो. हे जे आपले हॉर्मोन्स आहेत हेच यांचे व्यवस्थित किंवा अनियमित पद्धतीने सगळीकडे रेग्युलेट होतात आणि त्यामुळे त्याचा जो वेगवेगळा परिणाम वेगवेगळ्या संस्थांवर जाणवतो, त्याचाच अल्टिमेट कुठेतरी असा परिणाम आहे की ह्याने फॅट गेन होतो आणि वेट गेन होतो. तर आता हे स्ट्रेसफुल लाईफस्टाईल तर हा त्यांचा एक अविभाज्य असं अंग झालेला असल्यामुळे हे तर ते बदलू शकणार नाहीत, परंतु हा स्ट्रेस एक प्रकारे त्यांना कशा पद्धतीने घालवता येईल, हा मानसिक तणाव कसा दूर करता येईल, त्याबरोबरच सुयोग्य अशा आहाराच्या पद्धती जर त्यांनी अवलंबिल्या आणि त्याचबरोबर जो व्यायामाचा अभाव आहे तो जर व्यायाम त्यांनी करायला सुरुवात केली, चांगली योगासनं आहेत अतिशय कमी काळामध्ये कमी वेळामध्ये आणि जास्तीत जास्त फायदा देणारी अशी अनेक योगासने आहेत, ज्यामध्ये आपला हॉर्मोनल बॅलन्स साधण्याचं सुद्धा कसब आहे, त्याबरोबरच शरीराच्याही थोड्या हालचाली होऊन तिथल्या मसल्सवर ताण येऊन जो फॅट गेन झालेला आहे तो देखील जाण्यास मदत होईल. ह्याबरोबरच एक दोन भागांमध्ये पुढच्या मी काही डाएटच्या सुद्धा टिप्स सांगेल, जेणेकरून कसं डाएट आपलं असलं पाहिजे हे देखील आपल्या लक्षात येईल. याबरोबरच आपल्याला एक उजळ कांती अशी जी लग्नाच्या दृष्टीने वेगवेगळे आपण ज्यासाठी उपाय करत असतो, ती सतेज अशी कांती चेहऱ्याची म्हणा ओव्हरऑल शरीराची, ही देखील ह्या योगासनांच्या माध्यमातून आपल्याला मिळवता येईल. मित्रांनो, हा भाग आपण शेवटपर्यंत बघत राहा. मी यामध्ये काही महत्वपूर्ण अशा एक दोन टिप्स देईल, जेणेकरून आपल्याला बारीक दिसायला मदत होईल. मित्रांनो, मी आज 4-5 योगासने दाखवते आहे, आपण बघत राहा. याने
वेट लॉस हा निश्चितच आपल्याला साधू शकतो. आपण झोपलेल्या आसनांच्या स्थितीत यायचंय. त्यानंतर आपण नौकासन करणार आहोत. आता हे नौकासन आपण 2 पद्धतीने करून घेऊ. पूर्ण अप्पर बॉडी उचलायची आहे, त्याचबरोबरीने दोन्ही पाय देखील उचलायचे आहेत आणि ह्या पोझिशन मध्ये किमान 30 सेकंद ते जास्तीत जास्त 3 मिनिट पर्यंत आपण थांबू शकतो. यामध्येच अजून एक नौकासनाचा आपण प्रकार करू. मान थोडी उचलायची आहे इथपर्यंत, तेवढेच पाय उचलायचे. आता जे आपण नौकासन केलं त्या नौकासनामुळे पहिल्या नौकासनामुळे फक्त अपर ॲब्सवर आपला ताण येतो, पित्ताशयावर भरपूर ताण येतो आणि त्यामुळे ऍसिडिटी सारखे जे विकार आपल्याला जडलेले आहेत, ज्या ऍसिडिटी आणि गॅसेसमुळे मुख्यतः वजन वाढतं, तर ते आपल्याला कमी व्हायला मदत होईल. दुसरं जे नौकासन आपण केलं त्या दुसऱ्या नौकासनामुळे संपूर्ण पोटावर त्याचा ताण आलेला आहे, त्यामुळे पोट पातळ व्हायला देखील मदत होते. आता आपण दोन्ही पाय याप्रमाणे 30 डिग्रीजवर इतके उचलून होल्ड करू. याने आपल्या लोअर ॲब्सवर चांगला ताण येईल. पण हे करत असताना ज्यांना हे कठीण वाटतं त्यांच्यासाठी मी हा बेल्ट इथे आणलेला आहे. ह्या बेल्टने आपण हा बेल्ट ह्याप्रमाणे पायात अडकवून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे आपण पाय बेल्ट मध्ये अडकवून उचलून ठेवू शकतो. या जागी आपण कुठल्याही अँगलवर थांबलो तरी आपल्या पोटावर चांगला ताण येणार आहे. जागेवर पोटावरच्या आसनाच्या स्थितीत आपण येऊ आणि माउंटेन पोज आपण घेणार आहोत. पर्वतासन. यामध्ये पाय आपले पूर्णपणे टाचा टेकतील याप्रमाणे खाली टेकवायचे आणि जास्तीत जास्त आत जायचंय. आपण आपल्या ओटीपोटाकडे बघू शकू इतकी मान आपल्याला आत घ्यायची आहे. या स्थितीत अर्धा ते 1 मिनिट थांबल्यावर एक पाय आपल्याला वर घ्यायचा पूर्ण. जास्तीत जास्त आपल्या हिप मसलवर ताण पडेल इथपर्यंत आपल्याला पाय ताणून घ्यायचा आहे वर. हा पाय आपण अर्धा मिनिट थांबवून त्यानंतर आपण दुसरा पाय वर घेऊ. याने आपल्या हिप मसल्सवर चांगला ताण पडून हिप्स जर कुणाचे जास्त जाड असतील तर ते कमी व्हायला मदत होईल. त्यानंतर आपण शशांक आसन करणार आहोत. दोन्ही पायात भरपूर अंतर घेऊन घेऊ आणि आपल्याला जास्तीत जास्त पुढे जायचं आहे आणि हळूहळू मागे यायचं आहे. आपल्या पोटाचे जे दोन्ही नळ आहेत डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला, ज्यामुळे एक्स्ट्रॅक्ट्स बाहेर पडायला मदत होते, ते यात छान दबले जातात. यात देखील आपण 3 मिनिट पर्यंत थांबून राहू शकतो. यानंतर आपण वज्रासन करणार आहोत. जे मी आता ज्या आसनात उठले वज्रासन,
हे शक्यतो जेवण झाल्यावर करावं. हे आसन जेवण झाल्यावर केल्याने पाचनाला चांगली मदत होते, कारण दोन्ही पाय खाली लॉक झाल्यामुळे खाली रक्तप्रवाह न जाता तो पोटापर्यंतच मर्यादित राहतो. या वज्रासनात आपण 15 मिनिटेपर्यंत बसू शकतो, आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे. मित्रांनो, मी ह्या भागाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपल्याला मी एक महत्वपूर्ण अशी टीप देईन. ती टीप अशी आहे की आपण दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी प्यावं. पण हे पाणी कशा पद्धतीने प्यायचं आहे? पाणी प्यावं हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशन दिवसभरात कसं असावं हे मी सांगते. सकाळी उठलं की ब्रश न करता आपण 2 ग्लास वॉर्म वॉटर कुठल्याही सीझन मध्ये, म्हणजे 12ही महिने आपण म्हणू शकतो, टेम्परेचर कमी जास्त करू शकतो, पण वॉर्म वॉटर आपल्याला प्यायचं आहे. जे आपण पाणी पिणार आहे त्यातले 2 ग्लास आपले सकाळीच पिणं होऊन गेलेलं आहे. त्यानंतर आपण दिवसभरात पाण्याचं डिस्ट्रीब्युशन असं करायचं आहे की शक्यतो जेवणाच्या पूर्वी एक 15 मिनिटं आपण 1 ग्लास तरी पाणी प्यावं, आणि जेवणाच्या नंतर जेवण खाण सगळं आलं, म्हणजे ब्रेकफास्ट सुद्धा आला त्यामध्ये, आणि जेवणाच्या नंतर मात्र अर्ध्या तासाने पाणी प्यावं, आणि हे पाणी किमान अर्धा ग्लास तरी वॉर्म वॉटर प्यावं. सकाळी, रात्री आणि ब्रेकफास्ट अशा 3 वेळा जर आपण आपल्या खायच्या अशा म्हटल्या तर ह्या पद्धतीने पाण्याचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. शक्यतो तिखट लागल्याशिवाय आपण जेवताना पाणी पिऊ नये. जेवताना इनफॅक्ट पाणी ठेवलं नाही तरी चालेल. फारच आपल्याला कधी ठसका लागला किंवा तिखट लागलं तरच पाणी प्यावं. त्याशिवाय दर 1 तासाने, कुणाला सवय नसेल तर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये अलार्म लावून ठेवावेत. दर 1 तासाने आपल्याला एक ग्लास याप्रमाणे दिवसभरात पाणी प्यायचं आहे. आपल्याला पुष्कळ जणांना ही कंप्लेंट असते की आम्ही पाणी खूप जास्त प्यायलो किंवा आपल्याला खूपदा वॉशरूमला जावं लागतं. कबूल आहे, आपण वॉशरूम सुद्धा यूज करावं. आपण ऑफिसमध्ये असताना तेवढंच आपलं वॉशरूम टू आपलं केबिन किंवा आपली जी जागा आहे बसण्याची तितकं आपलं चालणं होईल. पण आपण जास्तीत जास्त पाणी पित राहिल्याने शरीरातल्या सगळ्या टॉक्सिन्सचा निचरा अतिशय व्यवस्थित होतो. ऍसिडिटी कमी होते, कारण ऍसिडिटी ही सुद्धा शमवण्यासाठी पाण्याची गरज आहे. तसंच हे पाणी पित असताना आपण एक जार किंवा एक बॉटल ज्यामध्ये आपण पाणी भरून ठेवलंय, तर त्यामध्ये आपण थोडा 1 दळ पुदिन्याचा, अगदी लिंबाची 1 पाक आणि एक काकडीचे 1-2 सालासकट पण 1-2 तुकडे असे त्या पाण्यात घालून ठेवावे. त्या पाण्याला अतिशय उत्तम स्वाद येतो आणि हे वॉटर अल्कलाईन वॉटर होतं. त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी जी नेहमी वाढण्याची ज्यांना संभव आहे त्यांची ऍसिडिटी सुद्धा कमी व्हायला मदत होते. मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला मला निश्चित कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसंच खाली दिलेल्या नंबरवर फोन करून कळवू शकता, मेसेज करून कळवू शकता. अजून काही आपल्या शारीरिक समस्या असल्यास मला लिहत चला, मी त्याचंही समाधान करण्याचा प्रयत्न करेन. हा भाग आपल्याला आवडला असल्यास भरपूर प्रमाणात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.